नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुणे येथील नावाजलेले केजे शैक्षणिक संकुल येथे आयोजित एका सामाजिक उपक्रमात पुरंदर तालुक्यातील 12 विविध शाळांमध्ये संगणक वाटप करण्यात आले। केजे शिक्षण समूहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात या समारंभाचे आयोजन करण्यात आले। आधुनिक तंत्रज्ञान जास्तीत जास्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व मुलांना नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी केजे शैक्षणिक संकुलाचे संस्थापक माननीय कल्याण जाधव सरांनी 110 संगणक देणगी स्वरूपात दिले। सध्याच्या डिजिटल युगात संगणकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। शिक्षण, संवाद, संशोधन आणि करिअर यामध्ये संगणकाची भूमिका निर्णायक ठरते। परंतु अनेक विद्यार्थ्यांना या आधुनिक साधनांपासून वंचित राहावे लागते। काळाची ही गरज ओळखून केजे शिक्षण संस्थेने आपले सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पुणे जिल्ह्यातील काही शाळांना संगणक दान देण्याचा निर्णय घेतला। संस्थेच्या या योगदानामुळे विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले भविष्य उज्ज्वल करण्याची संधी मिळणार आहे। या समारंभाला संस्थेचे सन्माननीय कार्यकारी संचालक निवृत्त मेजर जनरल समीर कल्ला, डॉक्टर हेमंत देशमुख, प्राध्यापक डॉक्टर रुपेश पाटील, डॉक्टर अभिजित औटी, डॉक्टर रुपाली ढमढेरे, प्राध्यापक कांदेसर आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाला पुरंदर तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व प्रतिनिधी हजर होते। डॉक्टर हेमंत देशमुख सरांचे या समारंभाला विशेष मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुप्रिया ढोके यांनी केले। हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। ग्रामीण भागातील मुलांमध्ये आधुनिकीकरणाची माहिती मिळावी, मुलामुलींना जगभरातील घडामोडींची तात्काळ माहिती उपलब्ध व्हावी आणि जगभरातील सर्व घटनांची माहिती तात्काळ उपलब्ध व्हावी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संगणक साक्षरतेचे देखील प्रमाण वाढावे, यासाठी हा छोटासा प्रयत्न केला आहे, असे मत श्री कल्याणराव जाधव संस्थापक केजे शिक्षण समूहांनी व्यक्त केले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।